पहिलं शतक घेऊन आलेत ते श्रीनाथ 11 या संघाकडून. बॉलर नेम सांगायचंय अमेय. संघातर्फे पहिलं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेत ते अमेय. एक नामांकित असे गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच अमेय श्रीनाथ 11 या संघाकडून. अमेय यांचा पहिला चेंडू सामना करतील ते सूरज. एक नामांकित असा फलंदाज सूरज. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय सूरज. मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळालं होतं तोच फलंदाज एक घातक फलंदाज म्हणून पाहिला जातो, एक विस्फोटक फलंदाज म्हणून पाहिला जातो, तोच म्हणजे सूरज. नॉन स्ट्राईकला येतो प्रतीक. पहिला चेंडू. हे बॉलर नेम अमय. चांगला चेंडू. झेल होऊ शकतो का? झेलच्या गाडी स्वतः अमय. चांगला झेल पकडलाय आणि इथे सूरजची मात्र खेळी येते संपुष्टात. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी. एक मोठा फलंदाज इथे बाद होतोय आणि संघाला बसलेला पहिला धक्का सूरज यांच्या स्वरूपात. सूरज फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद करतायत. पहिला फलंदाज गारद करतायत आणि एक सफलता मिळवतायत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं इथे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद. चांगला फलंदाज आहे. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत प्रसाद. एक मोठे फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच प्रसाद मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पॉवर प्लेची ओव्हर आहे. दोनच प्लेयर बाहेर असतात पॉवर प्ले मध्ये. त्याचा फायदा कसा उचलतायत प्रसाद पाहूया. पहिल्या चेंडूवरती मात्र एक पहिली विकेट आली आहे. त्यानंतर कशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. अमय यांचा पुढील चेंडू. सामना करतील प्रसाद. पाहूया. चांगला चेंडू. पुन्हा एकदा झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर. सुंदर झेल पकडलाय. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये? सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद होत आहेत. काय अवस्था या संघाची खरोखरच. श्रीनाथ संघ उतरलाय. 2 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन इथे करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय. पाहूया संघाला विजय करून देतो का विजय. ज्याचं नावच आहे विजय. आणि बघूया आपल्या फलंदाजीवरती संघाला विजय करून देतोय काय विजय. मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक घेतली तर संकेत लोहार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जबरदस्त गोलंदाजी. अमय काय गोलंदाजी करतायत अमय आपल्या संघासाठी. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. सुंदर चेंडू आणि एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत संघाचं खातं खोललेलं नाही, वैयक्तिक खातं खोललेलं नाहीये. 3 चेंडू सलग निर्धाव. 2 गडी बाद होत आहेत. संघाची धाव संख्या काय अजून खातच उघडलं नाहीये. चांगली गोलंदाजी इथे. सुंदर फटका. झेल होऊ शकतो का? पाहूया. झेलच्या खाली फिल्डर आहेत. झेल सुटतोय. 1 धाव करण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने संघाच्या धाव संख्येत भर होते. संघाचं खातं खोलतायत. 4 चेंडू नंतर संघाचं खातं खोलतायत. 4 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण. अमय यांचा पुढील चेंडू. सामना करतील ते विजय. चांगला चेंडू. तितका चांगला फटका आणि इथे 1 धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. या एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुढील चेंडू. सामना करतील प्रतीक. एक मोठा फलंदाज
आयकॉन फलंदाज आहे प्रतीक. चांगला चेंडू, तितका चांगला फटका आणि इथे पंचांचा निर्णय. 4 धावा. या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती चांगला चेंडू 7 धावा. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 7 धावा. धावफलकावर काय गोलंदाजी केली आहे अमय चांगली. प्रतीक यांच्यासाठी एक गुडलक आलेलं आहे. त्यांनी जर सलग 3 षटकार मारले तर त्यांना अनिकेत कोळंबेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार मारले तर बघूया या गुडलकचा फायदा घेतायत का प्रतीक. एक विस्फोटक म्हणून पाहिलं जातं याच्याकडे. तोच प्रतीक फलंदाजी करत असताना या संघाचा आयकॉन प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. संघातर्फे दुसरा वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आले ते रुपेश घाडी. एक नामांकित असे गोलंदाज रुपेश घाडी कहा चौकीमध्ये सातत्याने खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. तेच रुपेश घाडी मैदानाच्या आतमध्ये कशी गोलंदाजी करतायत पाहूया. चला पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आपल्याला उशीर होतो याची नोंद घ्यायची आहे. रुपेश घाडी संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिला शतक घेऊन आलेत. पहिला चेंडू रुपेश घाडी यांचा सामना करतील ते विजय. चांगला चेंडू तू मै आणि इथे फलंदाज बाद होण्याची शक्यता होती पण डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच इथे एक सफलता मिळाली असती. आणि 1 धावा. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. धावफलकावर 1 चेंडू 8 धावा असं समीकरण. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रुपेश घाडी सातत्याने चांगली गोलंदाजी करत असताना रुपेश घाडी यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रतीक. चांगला चेंडू, तितका चांगला फटका. पाहूया सीमारेषा पार होतोय का. आणि इथे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. आणि इथे 3 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आणि या 3 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. धावफलकावरती रुपेश घाडी यांचा पुढील चेंडू सामना करतील विजय. एक नावच विजयाच्या. उत्कृष्ट असा चेंडू, तितका चांगला फटका. झेल होऊ शकतो. झेलच्या खाली फिल्डर सुंदर झेल पकडलाय आणि इथे विजयची खेळी येते संपुष्टात. विजय बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट. आता रुपेश घाडी चेंडू यांनी पण विकेट घेतलाय. फटका झेल होऊ शकतो. झेलच्या खाली फिल्डर सुंदर झेल पकडलाय आणि इथे मैदानामध्ये आपल्याला उशीर होतोय याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर बेनकर. एक लेफ्ट हँड फलंदाज आहे. सागर यांनी 3 षटकार मारले तर विनय कातळकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहूया. वाढवलेत 1000 रुपये केलेत. 3 षटकारला 1000 रुपये देतील विनय कातळकर. पाहूया सागर बेनकर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे. 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. या संधीचा फायदा उचलतात का पाहूया. सागर बेनकर एक नामांकन असे फलंदाज सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. बघूया. आणि एकाच गावातील एकाच वाडीतील दोन्ही फलंदाज गोलंदाज पाहूया कसा सामना करतायत. रुपेश घाडी त्याच गावातील त्याच वाडीतील गोलंदाज आणि त्याच वाडीतील फलंदाज सागर बेनकर. बघूया रुपेश घाडी यांचा कसा सामना करतायत. 3 सलग षटकार आले तर विनय कातळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे डिक्लेअर झालेलं आहे आणि त्या संधीचा फायदा उचलतात काय पाहूया. सागर बेनकर सामना करतील रुपेश घाडी यांना. रुपेश घाडी यांचा पुढील चेंडू सामना करतील
सागर बेनकर. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. आणि मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर मात्र होते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 धावा धावफलकावरती. प्रत्येक याने 3 षटकार मारले तर त्यांच्यासाठी पण अनिकेत कोळंबेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. पाहूया या संधीचा फायदा उचलतायत का प्रतीक पानवलकर. एक विस्फोटक घातक असा फलंदाज आहे. त्यांच्या बॅटमधून 3 षटकार येऊ शकतात याची मला खात्री आहेच. पाहूया या संधीचा फायदा उचलतायत का रुपेश घाडी यांचा. पुढील चेंडू सामना करतील प्रत्येक. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी रुपेश घाडी. का मला काळा चौकीमध्ये आयकॉन म्हणून घेतलं जातं त्याच इथे प्रदर्शन करतायत, बॉलिंगचं प्रदर्शन करतायत तेच रुपेश घाडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू. बॉल किती झाले? 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटका मागे. रुपेश घाडी यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रतीक पानवलकर. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि इथे मिळेल 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 13 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक करून ठेवलंय फलंदाजांना. कोणती मोठी संधी दिली जात नाहीये मोठा फटका खेळण्याची. काय गोलंदाजी केली आहे. 2 षटका मागे 12 चेंडूंमध्ये फक्त 13 धावाच खर्च केलेत. 12 चेंडू आणि 13 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय श्रीनाथ इलेव्हन या संघाकडून. आणि माझे मित्र ओमकार सौंदेकर यांचं समालोचन जर आपण पाहिलं नक्कीच दैदिप्यमान असं व्यक्तिमत्व आहे. आणि कानाला अगदी तृप्त करणारा असा आवाज ज्यांचे माझे मित्र म्हणजेच ओमकार सौंदेकर. तुला काय वाटतं या सामन्याबद्दल सुमित? अभिषेक तुला काय वाटतं या सामन्याबद्दल? आताचं चित्र जे पाहायला मिळतं त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? आता फक्त 12 चेंडू मध्ये 13 धावा फक्त खर्च केलेत श्रीनाथ इलेव्हन या संघाने. नक्कीच आपण पाहायला गेलो तर समोरील ब्लॅकस्मिथ इलेव्हन संघाकडे सुद्धा मातब्बर असे फलंदाज आहेत, परंतु आतापर्यंत त्यांना सूर गवसलेला नाहीये. पाहूया नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमय. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत. पहिल्या षटका मागे संघातर्फे 3रं वैयक्तिक 2रं शतक घेऊन आलेत अमय. पाहूया अमयांचा चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर सुंदर झेल पकडलाय. पुन्हा एकदा सागर यांची खेळी संपुष्टात. सागर बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी केली आहे. इथे गमावली आहे. नक्कीच ओम कातळकर यांनी सुंदर असा झेल टिपलेला आहे. नवोदित खेळाडू आहे एवढ्या. आणि सागर मात्र बाद होतोय आणि सागरची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजेच हमटी अनिकेत कोळंबेकर, कार्तिक कोळंबेकर. ओम कातळकर सुंदर असा झेल टिपलेला आहे ओम कातळकर याने. जावडे प्रीमियर लीग चक्क्यांचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच कार्तिक पोमेणकर आणि आपण कार्तिक कोळंबेकर. आणि पाहायला गेलं तर नेरुळ क्षेत्रात वारंवार हर एक मैदानात सकाळपासून मागे ठेवले कार्तिक. 29 धावा धावफलकावरती. काय फलंदाजी करतोय कार्तिक आपल्या संघासाठी. मी म्हटलं होतं. आणि लगातार 2 षटकांसाठी विजय कातळकर यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. 3 षटकार मारले तर अनिकेत कोळंबेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कार्तिक कोळंबेकरसाठी खैरात पाहायला मिळते. आव्हान तर चेंडू मात्र जातोय निर्धाव. आणि या निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या थांबते
3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 29 धावा धावफलकावर. नक्कीच कार्तिकने मात्र कमबॅक करून देण्यात यश मिळवलंय. धावसंख्येमध्ये नक्कीच भरघोस अशी कामगिरी पाहायला मिळते कार्तिक कडून. 29 धावा 3 षटकांती. पाहूया आता रणनीतीमध्ये कधी बदल. रितेश डावकुरा गोलंदाजीला पाहायला मिळतोय. स्लो लेफ्ट आर्म गोलंदाज पाहायला मिळतोय रितेश. माझे मित्र ओमकार काय म्हणाल? रितेश हा चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जातं, ज्याच्याकडे फिरकीचा गोलंदाज म्हणून पाहिलं जातं तोच रितेश. एक कटर गोलंदाज आहे. पाहूया आपल्या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय. रितेश हा चांगलाच गोलंदाज म्हणून पाहिला जातो. एक कटर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच रितेश. मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशी गोलंदाजी करतायत. समोर आहे तो कार्तिक. पाहूया याच्या गोलंदाजीवरती. सॉरी प्रतीक समोर आहे तो प्रतीक. पाहूया या प्रतीकला कशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे रितेश. रितेश चांगला मिळतो तो म्हणजे कार्तिक कोलंबेकर. पाहूया रत्नागिरी भागातील दोन्हीही खेळाडू आहेत. रितेश काताळकर मारा करेल लेफ्ट आर्म ओव्हर राऊंड विकेट. तो म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याची ज्याची कुवत आहे असा म्हणजेच प्रतीक. संघातर्फे चौथा वैयक्तिक पहिला शतक घेऊन आलेत रितेश कातळकर. पहिला चेंडू सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी. कटर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच रितेश कातळकर. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय. चांगली गोलंदाजी करेल या मॅच मध्ये अशी मला शाश्वती आहे, कारण तो गोलंदाज चांगला म्हणून पाहिलं जातं ज्याच्याकडे तोच कटर गोलंदाज. परंतु पाहायला गेलं तर मला मात्र फलंदाजावरती विश्वास दिसतोय प्रतीक पानवलकर वरती. काय म्हणशील ओमकार? प्रतीक पानवलकर पण एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ आहे, त्या खेळामध्ये काय घडू शकते कोणीच आतापर्यंत याचा शहानिशा कोणी केली नाहीये. पाहूया. आणि हा पुढचा चेंडू जातोय मात्र झेल सुटलेला आहे. एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाही. डी क्षेत्रामध्ये धावसंख्येमध्ये बदलतोय. धावसंख्या झाले 30. 2 चेंडूंवरती मला वाटतं पुढच्या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 3 षटकार मारण्याचा मानस असेल प्रतीकचा. काय म्हणशील? जर त्याने 3 षटकार मारले तर त्या पारितोषिकचा मानकरी होईल तो म्हणजे प्रतीक. अनिकेत कोळंबेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि विनय कातळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रतीकसाठी. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय. चेंडूकडे मात्र लक्ष नाहीये. पंचाकडे माहितली जाते ती दाद. पंचांनी ती फेटावली आहे आणि इथे येतोय नो बॉलचा इशारा. आणि इथे फ्री हिट असेल का? पंच फ्रीट आहे आणि नक्कीच आपणाला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती तो म्हणजेच कार्तिक. या अगोदरचा षटकार ज्याच्या बल्ल्यामधून पाहायला मिळाला तो म्हणजेच कार्तिक कोळंबेकर. पाहूया फ्रीट. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय कारण स्ट्राईक चेंज झालेला आहे. स्ट्राईक वरती येतोय तो म्हणजेच कार्तिक. सेक्टर 19 मध्ये वारंवार प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतो तो म्हणजेच कार्तिक कोळंबेकर. पुढचा चेंडू आणि मात्र गोलंदाज बदललेला आहे. कार्तिक साठी पण एक पारितोषिक आलंय. अनिकेत कोळंबेकर कडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहूया या 3 षटकारांचा मानकरी ठरतोय का? कार्तिक कोळंबेकर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाज. आणि हा सुंदर तटवलेला चेंडू कार्पेट शॉट. सुंदर धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाले 33. बॉलर नेम सांगायचंय. नवीन गोलंदाज. बॉलर नेम फिल्डर साई. बॉलर नेम सूरज. सूरज. आणि हा सुंदर तटवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाहीत. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 34. चौथं षटक चालू आहे. धावसंख्येमध्ये भरघोस अशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये. अजून एक नव बॉल म्हणजे फ्री हिट कंटिन्यू. परत गोलंदाज बदलतोय की काय?
प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. फ्री हिट कंटिन्यू आहे ना? पंचांची घोषणा झालेली आहे. फ्री हिट कंटिन्यू. गोलंदाज बदललेला आहे आणि हा मात्र अवांतर चेंडू. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे, धावसंख्या झाली 36. धावसंख्या झाली 36. पाहूया कार्तिक पुढचा चेंडू आणि हा सुंदर चेंडू मात्र मिस केलेला आहे आणि फ्री हिटची संधी हुकवलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू कार्तिकला आणि हा सुंदर सुंदर चेंडू. एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाहीयेत. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली 37. भरघोस अशी मनासारखी कामगिरी मात्र पाहायला मिळत नाहीये कार्तिक आणि या प्रतीक यांच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू बाकी. चौथा षटका अंती. शेवटचा चेंडू बाकी. पाहूया धावसंख्या 40 पार जाते का? आणि हा अवांतर. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 38. पाहूया पुढचा चेंडू आणि हा ही अवांतर. धावसंख्या होते 39. धावसंख्या 39. नक्कीच षटक काही संपत नाही आणि चेंडू सुद्धा सीमा पार जायला तयार नाहीये. नक्की काय होतंय हेच समीकरण समजत नाहीये. प्रेक्षक सुद्धा अक्के पक्के झालेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना आणि आता चेंडू जातोय मात्र हवेमध्ये आणि जेल होण्याची संधी आहे. पाहूया आणि जेल सक्सेसफुल होतोय. सुंदर असा जेल पाहायला मिळतोय आमेच्या स्वरूपात आणि प्रतीक मात्र बाद होतोय. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. 39. 4 षटकांची धावसंख्या होती 39. आणि जेल होण्याची संधी आहे. पाहूया आणि जेल सक्सेस. सुमित प्रतीकची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे सुमित. आणि आता शेवटचं षटक कोण टाकणार याचं प्रश्नचिन्ह आहे श्रीनाथ 11 संघासमोर. स्ट्राईकला आपणाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कार्तिक. नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजेच सुमित आणि या शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच संकेत. संकेत लोहार राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल कार्तिकला. पहिला चेंडू अंतिम षटकातील आणि हा सुंदर तटवलेला चेंडू परंतु एक धाव घेण्यापासून आणि गचाळ क्षेत्ररक्षण ओमच्या स्वरूपात. आणि या अगोदर त्यानं सुंदर असं झेल टिपलेला होता परंतु या गचाळ क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नव्हती आणि हा गडी बाद होण्याची शक्यता आहे परंतु गचाळ असं फेक पाहायला मिळते स्वतः संघनायकाकडून आणि 2 धावा घेण्यापासून वाचवू शकत नाही. धावसंख्या झाली 41. सोमजाई विरुद्ध चांदोरकर ब्रदर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकसाठी यायचंय. पाहूया कार्तिक आपल्या संघासाठी भरघोस अशी कामगिरी करतो का?
संकेत पुढचा चेंडू आणि हा सुंदर डी क्षेत्रात. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती म्हणजेच 42. पाहूया पुढचा चेंडू. दोन चेंडूंची धावसंख्या झाली ती म्हणजेच 42. पाहूया पुढचा चेंडू. संकेत मारा करेल तो. 15-16 पावलांचा रनअप घेऊन कार्तिक. संकेत लोहार मारा करेल तो आणि हा सुंदर चेंडू परंतु डी क्षेत्रात जातोय. एक धावेसाठी धावसंख्येमध्ये बदलतोय. धावसंख्या झाली 43. मापक असं आव्हान दिसतंय. 3 चेंडू अंती धावसंख्या झाली 43. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक वरती आपणास पाहायला मिळतोय तो म्हणजेच सुमित. निखिल चांदोळकर, रौनक जावळेकर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी पेव्हिलियन जवळ यायचंय. पाहूया पुढचा चेंडू. संकेत लोहार मारा करेल तो आणि हा सुंदर तटवलेला चेंडू जातोय डी क्षेत्रात. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 44. पाहूया संकेत का लोहारचा पुढचा चेंडू मारा करेल तो आणि हा सुंदर तटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय 1 धावेसाठी आणि दुसरी धाव घेण्यापासून मात्र रोखलेला आहे. सुमित मात्र धावचित होतोय. धावसंख्येची संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 45. चेंडू सुमितची जागा घेण्यासाठी मारा येतोय करेल तो कुणाल. आणि हा सुंदर तटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय 1 धावेसाठी आणि दुसरी धाव घेण्यापासून मात्र रोखलेला आहे. सुमित ओमकार सौंदेकर. ओमकार सौंदेकर कृपया आपण पेव्हिलियन जवळ यायचंय. संकेत उर्वरित शेवटचे 2 चेंडू मारा करेल तो कुणालला आणि हा सुंदर चेंडू परंतु डी क्षेत्रात जातोय. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली 46. सन्माननीय ॲडव्होकेट ज्योत्स्नाताई कातळकर यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायची आहे या पुढील सामन्याची आणि धावसंख्या झाली 46. 47 धावांचं मापक असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते म्हणजे श्रीनाथ 11 या संघासमोर. पाहूया ब्लॅकस्मिथ 11 संघ.
पाहूया कोणालचा पुढचा चेंडू, मारा करेल तो उपेंद्रला. आणि हा सुंदर तटवलेला चेंडू निर्धाव होण्याची शक्यता होती, परंतु हातातून निसटून एक धावीसाठी जातोय. धावसंख्याचं खातं उघडतंय. धावसंख्या झाली 1. पाहूया पुढचा चेंडू, कोणालचा पुढचा चेंडू साईला. आणि हा ही निर्धाव चेंडू. सुंदर सुंदर अगोदर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. अप्परकट मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा नौका फलंदाज असल्यामुळे प्रयत्न चांगला आहे, परंतु निर्धाव चेंडू जातोय. 3 चेंडू अंती धावसंख्या झाली 1. नक्कीच पाहूया कुणाल. हाही सुंदर चेंडू ब्लॉक टाकलेला होता, परंतु बाईकच्या स्वरूपात 1 धावेसाठी जातोय. धावसंख्येमध्ये बदल. 4 चेंडू अंती धावसंख्या झाली 2. कोणालचा पुढचा चेंडू साई याला. आणि हा सुंदर तटवलेला चेंडू, झेल होण्याची संधी आहे. पाहूया झेल होतो का. आणि झेल मात्र विजयच्या हातातून सुटतोय आणि 2 धावा घेण्यापासून वाचू शकत नाहीयेत. ही मात्र सुवर्ण संधी होती आणि सुवर्ण संधी मात्र विजयनी सोडलेली आहे. आणि बहुतेक विजय दुसऱ्या संघाकडे जातो की काय पाहूया. 5 चेंडू अंती धावसंख्या झाली 4. कुणालचा अंतिम चेंडू आणि हाही चेंडू जातोय चौकार. पहिल्या षटकांती धावसंख्या झाली ती 8. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते उपेंद्रच्या स्वरूपात, माफ करा साईच्या स्वरूपात. आणि झेल सुटल्यावरती मिरची कशी लावतात जखमेवरती ते पाहायला मिळालं. नक्कीच झेल सुटल्यावरती पुढील चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 बिनबाद. पहिल्या षटकांती धावसंख्या सोहम कोळंबेकर दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सतत संघनायक मिडविकेटच्या दिशेने दिसत आहेत. पाहूया सोहम राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करेल उपेंद्रला. पुढचा चेंडू आणि पहिलाच शॉट चेंडू, परंतु नशीब चांगला असल्यामुळे 1 धावेवरती थांबतोय. आणि आता मात्र धावचीची संधी सोडलेली आहे सोहमने. सोहम कोळंबेकर पाहूया, नक्कीच धावचीची संधी सोडलेली आहे मात्र. पाहूया पुढचा चेंडू, सोहम मारा करेल तो साईला. आणि हा ही आकोट टप्प्याचा चेंडू. आता मात्र गडी बाद होतोय. साई मात्र बाद झालेला आहे. सुंदर कमबॅक केलेला आहे आणि सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळते प्रतीक पानवलकर यांच्या स्वरूपात. नक्कीच कमबॅक करून दिलेला आहे. ज्याने चौकार ठोठावला होता, ज्याचा झेल सुटला होता, त्याला बाद केलेला आहे साईला. आणि साईची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे रुपेश घाडी.
9 धावावरती पहिला गडी बाद होतोय आणि आता नावाजलेला खेळाडू विघ्नहर्ता 11 मध्ये जो कायम दिसतो तो म्हणजे याचा रुपेश गाडी. ऍक्च्युली पाहायला गेलं तर रुपेश सोबत अजून एक नाव जोडलेलं पाहायला मिळतो तो म्हणजे रॉनी. परंतु आपण MLCL मध्ये बघतोय. पाहूया पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू. हा मात्र एक धावेवरती रोखण्यात यश मिळालं पाहिजे आणि एक धावेत यश मिळतंय. धावसंख्या होते ती म्हणजेच 10. रुपेशने सुंदर असा कार्पेट शॉट मारलेला आहे. धावसंख्या होती ती 10. पाहूया उपेंद्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, त्याला मारा करेल सोहम आणि हा सुंदर झेल होण्याची संधी नाहीये कारण खेळाडूच नाहीये आणि नो मॅन लँड मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. धावसंख्या होते 14. झेल होण्याची संधी नाहीये कारण खेळाडूच नाहीये. धावसंख्या होते 14. पाहूया सोहम कमबॅक करतोय का. सोहम टू उपेंद्र. पुढचा चेंडू आणि हा ही शॉट चेंडू. चेंडू जातोय सीमेच्या दिशेने आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. धावसंख्या झाली 18. आणि चेंडू 5 चेंडूवरती धावसंख्या झाली 18. आणि चेंडू गेले 1 बाउन्स ओव्हर. आणि हा चेंडू झेल सुंदर झेल पाहायला मिळतोय अनिकेतच्या स्वरूपात आणि आता मात्र उपेंद्र का गारद होतोय. नक्कीच सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अनिकेतच्या स्वरूपात. सोहमला 2 गडी बाद करण्यात यश मिळतंय. धावसंख्या झाली 18. सुंदर झेल पाहायला मिळतोय अनिकेतच्या स्वरूपात. आणि या पुढील समालोचनासाठी मी विनंती करतो माझे मित्र सन्माननीय श्री श्री 7 वेळा श्री ओमकार सौंदेकर यांना. धन्यवाद अभिषेक. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. पाहूया श्रीनाथ हा संघ कसा आहे 18 चेंडूमध्ये 36 धावांचा पाठलाग करतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 18 धावा. धावफलकावरती एक नामांकित असा फलंदाज रुपेश घाडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वर खेळत असताना पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, आपल्याला उशीर होतोय याची नोंद घ्यायची आहे. मीटिंग मॅच झाल्यानंतर करू शकतो अनिकेत. आपण झाडाच्या खाली बसून थंड हवेत मीटिंग करूया. मॅच मात्र लवकर चालू करा, आधीच सामन्यांना उशीर होतोय. संघातर्फे 3रं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेत ते नवीन गोलंदाज प्रतीक पानवलकर. मॅनफॉर्म चुनाभट्टी, मॅनफॉर्म चेंबूर. एक नामांकित असा फलंदाज गोलंदाज म्हणून पाहिलं जातं तोच प्रतीक पानवलकर या संघाचा मात्र आयकॉन आहे आणि तोच गोलंदाजी मार्कवर इथे पाहायला मिळतोय. नक्कीच प्रतीक पानवलकर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आजचा दिवस मात्र प्रतीकचा दिसत नाहीये कारण त्याच्या बॅट मधून आपणास अपेक्षित असते की उत्तुंग फटकेबाजी. प्रतीक म्हणजे षटकार हा येणारच, परंतु प्रतीक गोलंदाजीमध्ये आपलं समर्पण देतो का आपल्या संघासाठी? पाहूया 100%. पाहूया 100% देतो का? पहिला चेंडू सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, तितका सुरेख फटका रुपेश घाडी यांच्या बॅट मधून निघालेला. एक धाव इथे घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावेवरती समाधान मात्र मानावं लागते आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 19 धावा धाव फलकावरती. 2 गडी बाद 19 आणि नक्कीच चांगला ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, परंतु खोदून काढून एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे रुपेशला. आणि आता नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच रुपेश गाडी.
आणि हा मात्र गचाळ यष्टी रक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच अपेक्षित नव्हतं, परंतु या एक धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 20. ओमकार काय म्हणशील, प्रतीक कमबॅक करून देईल का? प्रत्येक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याला कमबॅक करताना तर अनिकेत त्यांचं लक्ष मात्र प्रतीकवरतीच आहे. आणि इथे झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर सुरेख आणि इथे झेल सुटतोय. फलंदाजाला मिळालंय ते जीवदान आणि या जीवदानाचा कसा फायदा उचलतात पाहूया. इथे 3 धावा पूर्ण करतायत दोन्ही नक्कीच. फलंदाज. नक्कीच आपण पाहायला गेलं तर किती हे चांगली सॉरी 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 22 धावा धावफलकावरती. नक्कीच विजयने आतापर्यंत 2 झेल सोडलेले आहेत, परंतु पाहूया विजय संघाला विजयाकडे घेऊन जातो का? कारण विजय म्हटल्यावरती, कारण विजयासाठीच 15 बॉल मध्ये 25 धावांची गरज. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. पाहूया गेंदबाज करेगा क्या करेगा या मरेगा. पाहूया सिच्युएशन नक्कीच करो या मरो आहे, कारण प्रतीकने जर गडी गारद केला तरच सामन्यात कमबॅक करण्याची शाश्वती देता येते. पाहूया दोन्ही संघ बलाढ्य संघ म्हणून पाहिले जातात. तेच म्हणजे अनिकेत कोळंबेकर आणि संकेत लोहार हा दोन्ही कॅप्टनच्या श्रीनाथ 11 आणि ब्लॅकस्मिथ 11 हे दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला सामना एक रंगतदार सामना म्हणून पाहिलं जातंय. त्या सामन्याकडे 15 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असताना रुपेश घाडी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. सामना पलटवणारा प्लेअर म्हणून पाहिलं जातं तोच रुपेश घाडी आणि समोर आहे तो प्रतीक पानवलकर. पाहूया आपल्या गोलंदाजीवरती कशी गोलंदाजी करतायत. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि येतोय खणखणीत षटकार. या षटकाराने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये भर येते. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या होते. सुंदर चेंडू, सुंदर फटका, 28 धावा धावफलकावरती. षटकार आता फक्त 14 चेंडूंमध्ये. नक्कीच अमेयच्या बॅट मधून सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते. लगातार उत्तुंग फटकेबाजी करतोय तो म्हणजे अमेय. आणि हा नॉन स्ट्राईकला आपल्याला रुपेश गाडी पाहायला मिळते, परंतु प्रतीकचा आजचा दिवस नाहीये बहुतेक, कारण हा सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, परंतु एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाहीयेत. नक्की याचा स्टायलिश खेळाडू कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. धावसंख्या 13 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. पाहूया प्रतीक यांचा पुढील चेंडू सामना करतील रुपेश घाडी. एक नामांकित असे फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच रुपेश घाडी मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि इथे येते डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. एका धावेने संघाच्या धावेत संख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 30 धावा धावफलकावरती. 3 षटकांती धावसंख्या झाली 30. आणि आता पाहूया कोण गोलंदाजीसाठी येतो, कारण अनिकेत समोर सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे. पाहूया 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 30 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. पाहूया कोणता संघ विजयी होतोय. एका बाजूला श्रीनाथ, एका बाजूला ब्लॅकस्मिथ. पाहूया दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघांकडे सामना बदलणारे प्लेयर आहेत. पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. अनिकेत कोळंबेकर काय रणनीती आखतायत. पाहूया या सामन्यामध्ये जबरदस्त अशी गोलंदाजी करतायत. पाहूया नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघातर्फे 4थं वैयक्तिक पहिला शतक घेऊन येत आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम सांगायचंय सुमित. पाहूया आपल्या गोलंदाजीवरती. नक्कीच सुमित शिंदे आपणास पाहायला मिळतोय. नक्कीच सुमित म्हटल्यावरती कमबॅक करून देणार. पाहूया सुमित मारा करेल तो आमेला. नॉन स्ट्राईकला रुपेश. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. पुढचा चेंडू आणि हा शॉर्ट चेंडू, परंतु सुंदर असे यष्टिरक्षण पाहायला मिळतंय. ते म्हणजेच प्रतीक पानवलकर यांच्या स्वरूपात आतापर्यंत आपण पाहिलेले 2 असे आपणाला यष्टिरक्षक पाहायला मिळाले जे क्लोज किपिंग करतात. तो म्हणजे एक म्हणजे वैभव आणि दुसरा म्हणजेच प्रतीक. दोन्हीही पानवलकर बंधू आहेत, एक वरळीमधून तर एक चेंबूर मधून. नक्कीच पाहूया वेगळी अशी बॉलिंग शैली पाहायला मिळते. आणि हा सुंदर चेंडू 1 धावावरती समाधान मानावं लागेल जर चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 31.
2 चेंडू अंती, धावसंख्या झाले 31. 10 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. 10 चेंडू 16 धावा. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. रुपेश गाडी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणारा खेळाडू. पाहूया पुढचा चेंडू आणि हा मात्र गडी बाद होण्याची शक्यता. पाहूया विजय जेल खाली आणि पुन्हा एकदा जेल सुटलेला आहे. विजय कुठेतरी ठेवून आलेला आहे. नक्कीच विजय फक्त नावासाठी घेऊन आलेला आहे. सलग 3रा जेल सोडतोय विजय. मला वाटतंय विजय फक्त विक्ट्री, कारण विजयचा पाठलाग करतोय चेंडू. आतापर्यंत 3 जेल सुटलेले आहेत विजय कडून. पाहूया पुढचा चेंडू. सुमित मारा करेल तो आणि हा सुंदर चेंडू. ही जेल होण्याची संधी आहे आणि कुणालने मात्र सुंदर जेल टिपलेला आहे आणि आता मात्र आम्ही बाद होतोय. नक्कीच सुंदर चेंडू. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. 3रा गडी बाद होतो आणि हा सुंदर चेंडू. ही जेल होण्याची संधी आहे आणि कुणालने मात्र सुंदर जेल टिपलेला आहे आणि आता कोण येतोय. मंदार नक्कीच खडे खडे षटकार मारण्यात प्रवीण असलेला खेळाडू आता येतोय. सुनाभट्टीचा खेळाडू मंदार. लक्कीचा मंदार म्हणजेच गोलंदाजाच्या डोळ्यापुढे अंधार असं म्हणतात. परंतु पाहूया खडे खडे षटकार मारण्यात ज्याला यश आहे असा फलंदाजी येतोय. नक्कीच मंदार स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पाहूया सुमित कमबॅक करून देतो का. आतापर्यंत संयमी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली सुमित कडून. पाहूया नक्कीच तेवढंच सुंदर असं यष्टीरक्षण सुद्धा प्रतीकच्या स्वरूपात पाहायला मिळालेलं आहे. क्लोज किपिंग, त्यामुळे फ्रंट फुटवर जाऊन किंवा फ्रंट फुटवर दाखवून फटकेबाजी करण्यात थोडासा. आणि हा सुंदर फटका, परंतु एक धाव घेण्यापासून वाचवू शकत नाहीये. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेतलेलं आहे, कारण थोडेसे बलाढ्य असे थोडासा असं वजनदार असे खेळाडू आहेत, त्यामुळे एकच धाव घेण्यात यश मिळतंय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झालेली आहे 33. पाहूया पुढचा चेंडू सुमित याचा आणि हा सुंदर जेल होण्याची संधी आहे. पाहूया आणि जेल होतोय स्वतः अनिकेत. सलग 2रा जेल घेतोय. 2रा गडी बाद होतोय आणि सागर मात्र जेल होण्याची बाद होतोय. नक्कीच माझे मित्र ओमकार काय म्हणाल. अजूनपर्यंत मंदार तर मैदानाच्या आतमध्ये आहे. मंदार कुठेही सामना फिरू शकतो, त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, ताकद आहे. आणि मंदार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना जिंकण्यासाठी कोणता अडथळा येणार नाही. मंदार एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ताकदीचा वापर करून षटकार ठोकण्याची त्याच्याकडे जी मॅन पॉवर आहे त्याला कोण रोखू शकत नाही. 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू आणि आता रुपेशची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजेच सूरज. 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. पाहूया एका बाजूला मंदार तर एका बाजूला प्रतीक. दोन्ही हे बलाढ्य मातब्बर असे खेळाडू. पाहूया आणि आता आपल्याला यष्टी रक्षण करताना पाहायला मिळतात ते म्हणजेच कार्तिक कोळंबेकर. पाहूया काय होतंय सामन्याचं गणित. नक्कीच एक बाजूला मंदार तर एक बाजूला प्रतीक. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल प्रतीक टू मंदार. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिलाच चेंडू सामन्याचं गणित ठरवेल. आणि पहिल्याच चेंडूवरती चेंडू जातोय सीमा रेषा पार. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पाहूया मंदारकडे मात्र क्षमता आहे मारण्याची. मी बोललो होतो की पहिल्या चेंडूवरती मंदारने चौकार ठोकलाय. अजून 2 मोठे फटके आपल्याला मॅच मध्ये आणू शकतात. 5 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना मंदार अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये समोर आहे. तो आयकॉन प्लेअर प्रतीक पानवलकर, एक नामांकित असा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याच गोलंदाजाला चौकार ठोकलाय पहिल्याच चेंडूवरती. पाहूया
पाहूया प्रतीक कमबॅक करतो का आणि हा सुंदर चेंडू नक्कीच सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय प्रतीक आणि तेवढंच चांगल्या किपिंगही पाहायला मिळतंय कार्तिक यांच्या स्वरूपात निर्धाव चेंडू घालवलेला आहे आणि नक्कीच प्रत्येक निर्धाव चेंडू मागे मंदार वरती मात्र प्रेशर बिल्ड होत जाणार आहे. पाहूया 4 चेंडू आणि 10 धावा प्रत्येक चेंडू वरती कमीत कमी 2 धावांची आवश्यकता आहे आणि हा सुंदर चेंडू परंतु 1 धावेसाठी जातोय. 3 चेंडू 9 धावा आता मात्र प्रत्येक चेंडू वरती 3 धावांची आवश्यकता आहे. ओमकार काय म्हणशील मंदार काय कामगिरी करेल? मंदार जोपर्यंत आहे मॅच पलटू शकते. एक मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो. एक फटका मंदार मारू शकतो. परंतु तितकाच मला वाटतंय की प्रतीक आता मात्र मंदारला बाद करण्याची काहीतरी रणनीती आखतोय. पाहूया स्लोअर वर डिलिव्हरी असावी आणि नक्कीच अवांतर चेंडू 3 चेंडू 8 धावा आता मात्र प्रतीकच्या डोक्यातलं काहीतरी वार गोंगावतोय आणि संयम सुटलेला आहे आणि चेंडू मात्र वाईड यॉर्कर टाकण्याच्या नादात मात्र अवांतर जातोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 3 चेंडू 8 धावा. पाहूया 1 छक्का आणि सामन्याचं गणित बदललं आणि हा मात्र गडी बाद होण्याची शक्यता आहे. व्हेरी गुड चांगला प्रयत्न आहे आणि 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावांची गरज. हा चेंडू जर निर्धाव गेला तर मात्र धाकधूक वाढणार आहे. रितेश, उपेंद्र, रुपेश सगळे पायावरती उभे आहेत आणि सामन्यातली उत्सुकता वाढलेली आहे. पाहूया दोन्ही बाजूला धाकधूक चालू आहे. प्रतीक कमबॅक करतो का? हा चेंडू निर्धाव जातो का? मंदार बाद होतो का की या चेंडूवरती षटकार लागतो? पाहूया सामन्यातलं गणित काय होतं. प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झालेला आहे. नक्कीच असा सामना बघण्यात खरी मजा असते आणि आता विजयला मात्र तोंडावरती नक्कीच क्लोज फिल्डर उभा आहे. पाहूया पुढचा चेंडू आणि आता मात्र गडी बाद. नक्कीच बाद झालेला आहे. नक्कीच सुंदर कामगिरी आणि 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 6 धावा श्रीनाथ 11 संघाला आणि आता मला वाटते अभिजित जातोय. नक्कीच आता ओम काताळकर पाहायला मिळतोय आपणाला स्ट्राईक वरती येताना. नक्कीच नवोदित घाटकोपर विभागाचा खेळाडू आहे. नक्कीच पहिल्यांदाच या पटलावरती आपणाला पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी आपण एकदा चीयर करूया. नक्कीच ओम प्रयत्न कर. ओम काताळकर 1 चेंडू. एक बाजूला ओम काताळकर आहे तर दुसऱ्या बाजूला बलाढ्य खेळाडू प्रतीक पानवलकर आणि मंदारचा कानमंत्र सक्सेसफुल ठरतो का? पाहूया. पाहूया धाकधूक चला 30 मिनिटं संपत आले शेवटची. प्रतीक ओम काताळकर स्ट्राईक वरती आहे. पाहूया नक्कीच एक बाजूला काका पाहायला मिळतोय आणि हा सुंदर चेंडू तटवलेला कव्हरच्या दिशेने आणि 1 धाव. या धावेबरोबर विजयी होतोय तो म्हणजेच ब्लॅकस्मिथ 11 संघ. विजयी संघाचे अभिनंदन. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय. दोन्ही संघाने आपले खेळाडू तयार ठेवायचे. संघनायक दोन्ही संघनायकांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे. निखिल चांदोरकर